गुड मॉर्निंग. झालं का चहा पाणी? गुड आफ्टरनून म्हणायचं तर गुड मॉर्निंग म्हणायला लागलं. आले पुरीला दवाखाना करून येऊ का? काल भिजून आलेत पावसात आणि आज बी आबाळा किती आलंय. वारं होतं चालू आहे, आबाळ आहे. भरपूर आला आबाळ. आमची कोथिंबीर बघा कशी आली आहे. वाफे केलं तिकडं लावायचं राहिलंय सगळं. तुम्हाला मी इकडे बाथरूम आमची बघा तिकडे कसले भारी आहेत. नारळाचे झाडं, नारळ बी आहेत. चौकोन वाऱ्यानं बघा पडत पटापटा. इकडं गेट आहे, टेन्शन नाही, भीती वाटत नाही, काय नाही. इकडं कोणी नसतं, कोणीच नाही. आपल्या आपण खायचं प्यायचं आपल्या गेटमध्येच. संध्याकाळी भीती वाटते नाही. तेव्हा काही नारळ किती मोठं लिहायचं. आम्हाला कटाळा आलं नारळाचं पाणी पिऊ. कोकणात सारखं असतं. कोकणामध्ये असेच झाड असतात ना. बघाव काही नारळाचे झाड किती फंटास्टिक दिसते ते. हो का? काही मोठे शिरीत गायी होत्या, काही तर टेप होता. गाणे लावायचे सकाळ सकाळ, गाई दूध देत होत्या. इकडे येऊन आम्ही बसायचं. तिकडं गाई होत्या सगळे मिशनीनं धारा काढायचे. माणसं नव्हते. एक नाही 2 गडी येते. इकडं थोडं आंबे लावले तिकडं. तुम्हाला आमच्या घरी तिकडून दाखवतो. असं आहे वातावरण बघा. पाऊस असलं ना लय भारी दिसतंय. अंधारात संध्याकाळचं तर लय भयंकर दिसतंय. तर कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगत जा, लाईक करा जा आणि आमचे पूर्ण व्हिडिओ बघा जा. तेव्हा तुम्हाला कळत की आम्ही साल धरतात कसे राहतात. सध्या आम्हाला घर नाही, त्याच्यामुळं साल धरले. 10 वर्ष झालं आम्ही साल धरायला लागलो. असेच रानामध्ये राहू. एक कंटेंट तर तुम्हाला मी दाखवू शकत नाही सारखंच. तुम्हाला लय ज्यांचे व्हिडिओ कुठं कुठं गेलेले, कुठं काय दाखवलेले व्हिडिओ असतात की आमचं हेच असतं रुटीन. तर तुम्ही लाईक केलं की, तुम्ही बघितलं तर मला एक उल्हास येणार तुम्हाला दररोज व्हिडिओ टाकण्यासाठी. तर बघा जा, छान छान कमेंट करा जा, लाईक करा जा, सबस्क्राईब करा जा. आणि सर्वात म्हणजे सर्वात मोठी गोष्ट, या किटकॅट खायला. किटकॅट खायला या. ओके बाय.